राधानगरी पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाच दिवसात 2 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणलेत। एका कारवाईत 50,000हून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आलाय, तर दुसऱ्या कारवाईत 1 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या दोन्ही कारवायांमुळे राधानगरी परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। राधानगरी पोलिसांनी राशिवडे बुद्रुक इथल्या तिरंगा पान शॉपमध्ये अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसह कारवाई केली। या कारवाईत प्रकाश नरहरी गोंगाणे याच्याकडून विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण 55,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी याच दिवशी सरवडे इथल्या अक्षय अशोक सुतार या 31 वर्षीय तरुणाला गांजासह रंगेहात ताब्यात घेतलंय। सरवडे गावातील एका घरात गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकला। यावेळी अक्षयकडून 1 किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 20,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अवैध गुटखा आणि अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात राधानगरी पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे।